मी एसटी महामंडळची बस आणि कधी खराब होणार असा कधीच नाही होणार. बस मध्ये कंडक्टरला म्हणलं मग एकदा पास चेक करून घ्या म्हणलं, म्हणजे कसं तुम्हाला टेन्शन नाही राहणार आणि मला बी टेन्शन नाही राहायचं म्हणलं. याला म्हणलं असं काय करू राहिल तू, रिकाम ते पोरग रडलं ना म्हणलं, त्याची आई एक तर शादी नाही तर आपल्याला हाकलून देईन म्हणलं एसटी मध्ये. म्हणे मी त्या लहानपणी पाहिले म्हणे काही नाही करीत म्हणे. मग काय मध्येच एसटीचं काम वाढलं, म्हणलं चायला आता अवघडच झालं म्हणलं, आता उतरा खाली. तसं पण महामंडळाच्या बस कधी पण खराबच होते, कधी पण काही बी उद्योग वाढेलच राहतो त्यांच्या माग. म्हणलं चला पाहू तरी काय झालं काहीच नव्हतं, फक्त तिचे पाठे सरळ झाले होते. कंडक्टरला म्हणलं तुम्ही एवढे कोंबू कोंबू माणसं भरीता त्याच्यात, मग पाठे सरळ नाही व्हायचे तर काय होईल म्हणले. ते म्हणे आम्ही भरीत नाही म्हणे, तेच कोंबू कोंबू बसते म्हणे. त्याला म्हणलं आता जाऊ दे, जे झालं ते झालं, आम्हाला एखादी बस द्या पाहून आता. त्याने बस तर उभं केली, पण त्या बसमध्ये आधीच इतकी पब्लिक होती की त्याच्यात उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. मग काय दुसरी बस उभं केली, पण त्याच्यात बी बसायला जागा नाही म्हणलं. आता अवघड झालं, 1 तास टाइमपास केला, मग शेवटी